नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून नाशिक येथे आज विभागीय आयुक्त यांच्यासमोर गट नोंदणी करण्यात आली. प्रकाश भागानगरे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाशिक येथे आज उपस्थित होते. भागानगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेपद मिळालेले समजतात प्रभाग 14 मधील नागरिक प्रकाश भागानगरे यांच्या कार्यालयासमोर जमा झाले व कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. अहिल्यानगर महापालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यातले त्यात प्रकाश भागानगरे हे अहिल्यानगर महापालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले असून ते बिनविरोध देखील झालेले आहेत. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. कोण राहिला हा मस्के सर नुकत्याच अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. त्यामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अहिल्यानगरवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आणि आज नाशिक या ठिकाणी गटनेतेपदी निवड व्हायची होती. त्यासाठी आपल्या वार्ड नंबर 14 मधील राष्ट्रवादीचे ज्यांना आपण मोबाईल नगरसेवक म्हणतो ते प्रकाशजी भागानगरे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली. निश्चितच सोयीकडे आनंद पसरलेला आहे. नुकतंच त्या ठिकाणी आता संध्याकाळी ते येतील त्यावेळेसही पुन्हा एकदा असाच उल्हास असाच या ठिकाणी आपण जागर करणार आहोत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नेत्रदीपक यशानंतर जी प्रमुख पायरी आहे की महापौर निवड, तत्पूर्वी एक जी महत्त्वाची पायरी असती की त्या पक्षाचा गटनेतापदी निवड होण्याची. या शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगरपालिकेच्या गटनेतेपदी आपल्या अहिल्यानगर मधील प्रभाग क्रमांक 14चे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक सन्माननीय प्रकाशजी भागानगरे यांची जी निवड झालेली आहे याबद्दल आपण संपूर्ण सारसनगरवासियांच्या वतीने अहिल्यानगर शहराच्या वतीने याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार करतो. निश्चितच ही एकनिष्ठतेची आणि कामाची पावती आहे. यात आज हा जो विजय मानला जातो भागानगरे साहेबांचा, हा विजय खऱ्या अर्थाने आम्हा नागरिकांच्या वतीने हा आदरणीय काकांना स्वर्गीय अरुण काका जगताप यांना हा आनंद आणि हा विजय त्यांना समर्पित करत आहोत. ही आमची कामाची आणि एकनिष्ठतेची पावती भागानगरे साहेबांना मिळाली. त्याबद्दल परत एकदा भागानगरे साहेबांचे मनपूर्वक आभार. आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच आता महानगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 27 कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत. या कॅन्डिडेट पैकी आज
नाशिक या ठिकाणी आपल्या 14 नंबर प्रभागाचे प्रकाश भागानगरे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेतेपदी निवड झालेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्व लोक जमलेले आहोत। त्यांचं या ठिकाणी आम्ही सारसनगर वासियांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढे त्यांचं राजकीय जीवन यापुढे असेच पुढे चालू राहावे आणि संग्राम भैया जगताप या ठिकाणी आपल्या शहराचा विकास करतील अशी मी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो।